श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे, आपण जर आपल्या स्वामी दत्त युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि इतरांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना समस्या मुक्त होण्यासाठी एक छोटंसं मार्गदर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. बघा, आता गुप्त नवरात्री सुरू आहे आणि माघ महिन्यातील ही गुप्त नवरात्री अतिशय विशेष फल देणारी असते. तर बघा, वर्षभरामध्ये 4 नवरात्री येत असतात. त्यामधील अश्विन नवरात्री आहेत आणि चैत्र नवरात्री व 2 गुप्त नवरात्री येतात. तर त्यापैकी ही माघ महिन्यातील ही गुप्त नवरात्री अमावस्येनंतर सुरू होते व यामध्ये वसंत पंचमी, श्री गणेश जयंती अशा विविध प्रकारच्या म्हणजे जयंती वगैरे यामध्ये येत असतात. तर नवरात्री आली म्हणजे त्यामध्ये अष्टमी येणारच. तर बघा, बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी दुर्गाष्टमी आहे आणि ही गुप्त नवरात्रीमधील खूप मोठी दुर्गाष्टमी आहे आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी विविध तोडगे उपाय केल्या जातात. आणि दुर्गाष्टमी कशासाठी मनवली जाते, तर माता जगदंबेने या दिवशी आपल्या रूपाचा आविष्कार यज्ञकुंडातून प्रकट करून दैत्यांचा, महिषासुराचा, रक्तबीजाचा संहार केला होता. त्यामुळे दुर्गाष्टमीला खूप मोठं महत्व आहे. तर या दिवशी आपण कुठल्या प्रकारच्या सेवा करू शकता ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. ज्या कोणी कन्या असतील, त्यांचे विवाह होत नाही, त्यांनी आपल्या घरामध्ये त्यांनी देवघरासमोर आसनस्थ बसून या दिवशी आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण संकल्प करून करावं की हे माते, माझा विवाह लवकरात लवकर जुळून येऊ दे व चांगला उपवर मुलगा मला बघायला येऊ दे व माझं लग्न लवकरात लवकर ठरू दे. या दिवशी संकल्प करून आपण गुप्त नवरात्रीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी जर विवाहित इच्छे कन्येने जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर त्यांचे विवाह लवकर जमतात असं शास्त्रामध्ये वर्णन आहे आणि हा अनुभव सिद्ध प्रयोग आहे. हा एक प्रयोग करायचा आहे. त्याचबरोबर दुसरा प्रयोग म्हणजे आपल्या घराला वारंवार जर दृष्ट लागत असेल किंवा वाटत असेल की आपल्या घरावर कोणी कृत्यकर्णी केली किंवा आपल्या घरावर कुठला तरी दोष आला किंवा कुठेतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आहे, तर आपल्या घरामध्ये आपण केंद्रात मठात मिळणारं जे 64 योगिनी यंत्र आहे ते या दिवशी पूजा करून दुर्गाष्टमीच्या दिवशी त्या सर्व 64 योगिनींचे नावं घेऊन त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून ते आपल्या प्रवेशद्वारावर लावायचा आहे. तो सुद्धा एक उपाय आहे. आणि तिसरा उपाय म्हणजे ज्या कोणत्या कन्येला किंवा विवाहित दाम्पत्याला संतती नाही, त्यांनी मिळून जर या दिवशी घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ केला व कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना केली की माते, माझ्या संतती प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळे दूर कर व मला मनोइच्छित संतती, पुत्रप्राप्ती किंवा कन्येची प्राप्ती होऊ दे, तर याने सुद्धा गुप्त नवरात्री ही दुर्गाष्टमी महत्वाची आहे. त्याचबरोबर चौथा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये आपण छोटंसं का होईना पण दुर्गाष्टमीच्या दिवशी हवन करायचं. कारण आपण विविध पूजा, नारायण नागबडी, कालासर्प यासारख्या पूजा आपण पैसे देऊन त्र्यंबक क्षेत्री किंवा इतर क्षेत्री करतो. परंतु आपण जर वारंवार जर ह्या सणवार व्रतवैकल्याला आपल्या घरामध्ये जर या पूजा, सेवा आणि हे हवन जर केलं तर आपल्या घरामध्ये विविध जे दोष आहेत ते शमन होऊन आपले प्रश्न मार्गी लागण्यास समर्थ महाराज आपल्याला सामर्थ्य देतील. तर बघा, महाराज विविध सेवेच्या माध्यमातून आपल्याला हे उपाय आपल्याला मिळत असतात महाराजांच्या कृपा आशीर्वादाने. तर कोण करते तर त्यावर हे सर्व अवलंबून असते. आणि विशेष उपाय म्हणजे जो कोणी हे उपाय करते किंवा उपाय करण्याचा प्रयत्न करते त्यातून त्याला आउटपुट, बेनिफिट जे मिळते ते महाराजांच्या श्रद्धेवर अवलंबून असते आणि तुमची किती प्रकारे महाराजांवर श्रद्धा आहे हे सर्वात महत्वाचं आहे. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर खूप अशांतता निर्माण होत असेल तर आपण आपल्या घरामध्ये 11 माळा नवर्ण मंत्राचा जप करावा आणि घरामध्ये आपण भगवतीचा 11 माळा जप केल्यानंतर देवीला कुठल्याही प्रकारच्या घराच्या जवळ किंवा घराच्या आसपासच्या परिसरामध्ये देवीचं जे मंदिर असेल तिथे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण खंड नारळाने ओटी भरावी. ओटी भरल्यानंतर काय होते, ती देवी, ती जे घराजवळची देवी आहे, जवळची जे काही मंदिर असते, देवी असते, देवीचं जे स्थान असतं, ती देवी कुलस्वामीने आपल्याला कृपा आशीर्वाद तिथून प्रदान करते व आपलं जे काही आपण जे राहण्याचं ठिकाण आहे म्हणजे आपलं घर आहे त्या घराला संरक्षण प्रदान करत असते व सुख, शांती, संपत्ती देत असते. त्यामुळे वारंवार सेंद्रिय देवतेचे मानसन्मान किंवा आपल्या घराजवळील मंदिरात वारंवार नारळ ठेवण्याचं कारण हेच आहे की ती देवता आपल्यावर खुश असली पाहिजेत व त्या देवतेने आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे. आणि त्यातील 5वा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये जर आपण या दिवशी श्रीयंत्रावर अभिषेक केला आणि श्रीयंत्रावर 16 वेळा श्री सूक्ताने अभिषेक, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री या मंत्राचा जप केला तर आपली घरामध्ये
पैसा विपुल प्रमाणात नांदतो व घरातील पैसा अन्यथाही खर्च होत नाही आणि घरामध्ये सुख शांती समाधान लागते. व कर्जमुक्तीसाठी जर आपण आपल्या घरामध्ये या दिवशी जर आपण लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप केला, कमलात्मक मंत्राचा जप केला 11-11 माळी, आणि त्याचबरोबर आपण यासोबत आपण सर्व ना शक्य होणार नाही, परंतु जर आपल्याला शक्य होईलच तर आपण जे काही व्यंकटेशाचे स्तोत्र आहेत, म्हणजे विष्णू सहस्त्रनाम झालं, याचं स्तोत्राचं पठण सुद्धा आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी फलदायी असते. कारण व्यंकटेशाला दुर्गाष्टमी प्रिय आहे बरं का. कारण लक्ष्मीला अष्टमी जशी प्रिय आहे, त्यामुळे लक्ष्मी कोणाला प्रिय आहे? नारायणाला प्रिय आहे. आणि नारायण हा माता लक्ष्मीचे पती आहेत. तर त्यामुळे विष्णुमय सर्व जगत आहे आणि घरामध्ये किंवा संसारामध्ये जगण्यासाठी आपल्याला पैसा, सुख शांती समाधान, अन्नधान्याची गरज असते व कृपा आशीर्वादाची गरज असते. त्यामुळे आपण पूजन करीत असताना विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणा, याचं सुद्धा मुबलक प्रमाणात म्हणजे 21 वेळा 11 वेळा सुद्धा पठण करू शकता. हा दिवस आहे ना, हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि एक प्रकारचा तुम्हाला वरदान देणारा दिवस आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल, 6वा उपाय हा आहे की अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीचं सुद्धा कुंकुमार्चन आपण श्री सुक्तानं आपल्या घरामध्ये करू शकता. त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कमतरता राहत नाही. शास्त्रामध्ये विविध उपाय तोडगे सांगितले गेलेले आहेत, परंतु आपल्याला एवढे उपाय तोडगे करणं जमत नाही. परंतु स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जर आपल्याला केंद्रात, मठात कुठेही जायला जमलं, तिथे सप्तशतीचा पाठ जमला, तर तो सुद्धा आपण करू शकता. आणि दुर्गाष्टमी ही सर्वात मोठी अष्टमी असते. तर या दिवशी आपल्या घरामधील फरशी खडेमीठ टाकून आपण पुसायची, गोमूत्र टाकून पुसायची, गंगाजल टाकून पुसायची. त्याचबरोबर आपल्या घरातील उंबराला आपण हळद आणि केशराचा लेप द्यायचा, गोमूत्र गुलाबजल टाकून, व तिथे 5 कापुराच्या ज्या वड्या असतात, म्हणजे भीमसेनी कापूर आहे त्याच्यात, तो सुद्धा आपण तिथे जाळायचा. तिथे प्रवेशद्वाराजवळ 2 दिवे आपण लावायचं. कारण गुप्त नवरात्री असल्यामुळे ही नवरात्री जास्त कोणाला माहित नसते व या दिवशी पूजनाचं अतोनात फळ असतं. आपल्या घरामध्ये आपण छोटंसं हवन करावं. म्हणजे कसं, गाईची गौरी घ्यावी, त्यावर फुलवाती पेटवाव्या व शुद्ध तुपाने त्यावर 16 वेळा 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप, 21 वेळा स्वामी मंत्राचा जप, 16 वेळा नवार्णव मंत्राचा जप, 1 वेळा श्री सुक्त, 1 वेळा पुरुष सुक्त, 24 वेळा लक्ष्मी गायत्री, 24 वेळा विष्णू गायत्री, त्याचबरोबर कमलात्मक मंत्र 16 वेळा आणि देवीचे 5 मंत्र, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, हा देवीचा मंत्र, याचा सुद्धा आपण जप करावा. याचा सुद्धा आहुत्या टाकाव्या. आणि आहुती टाकत असताना आपण शुद्ध तुपाच्या आहुत्या टाकाव्या. किंवा आपण जर सर्व मिळून जर सदस्य मिळून जर आपण हवन करत असाल, तर गहू आणि तांदूळ मिक्स याचं हरिद्रव्य करून त्यांना आहुत्या त्या कुंडात टाकाव्या. जर आपल्याकडे यज्ञकुंड नसेल तर आपण छोट्याशा पातेल्यामध्ये, स्टीलच्या किंवा लोखंडी पातेल्यामध्ये आपण हवन करू शकता. अशा प्रकारे आपण घरामध्ये जर दुर्गाष्टमीला जर हवन केलं तर घरामध्ये सुख शांती समाधान आणि कुलदेवतेला एक प्रकारे सेवा त्यांच्या चरणावर रुजू होते. म्हणजे आपल्या घरामध्येच कुलदेवी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. तर ह्या विविध सेवा असतात. आणि या दिवशी कुंकुमार्चन करण्याचं खूप मोठं महत्व आहे. कुंकुमार्चन म्हणजे देवीला प्रत्यक्ष लाल रक्ताने स्नान, म्हणजे रक्त म्हणजे काय, तर रक्तांबुजी जे वासनी आहे, म्हणजे जी माता करवीर निवासी आहे किंवा लक्ष्मी आहे, तिची कांती कशी आहे, रक्त आहे, म्हणजे लाल कलरची आहे. देवीला लाल रंग हा खूप प्रिय आहे. त्यामुळे रक्त कलर जो असतो तो कुंकवाचा असतो. शुद्ध हळदीपासून बनलेलं जे कुंकू असतं त्याने आपण स्त्रीयंत्राला, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला किंवा आपण कुलदेवतेच्या टाकेला आपण जर या दिवशी कुंकुमार्चन केलं तर ते सुद्धा अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला, कुलदेवीला. आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामधील नोकरी, संतती, संपत्ती, पैसा न टिकणे, आजारपण याच्यावरील सर्व जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतात आणि देवीचा कृपा आशीर्वाद लागतो. बघा, आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून उपाय आपल्याला सांगत असतो, परंतु तुम्ही ते करून बघा आणि खरंच विश्वास ठेवा महाराजांवर. हे उपाय केलेला सर्वांना फरक पडतात, म्हणजे पडतातच. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि हे उपाय करा. आणि ज्या मुलींना नजर लागते त्यांच्या अंगावरून आपण तुरटीचा खडा 7 वेळा उतरून जलप्रवाहित करायचा दुर्गाष्टमीच्या दिवशी. त्यामुळे त्यांना नजर दोष होत नाही. आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असेल तर त्याला वारंवार नजर लागत असेल तर या दिवशी आपण त्या मुलाची सुद्धा दृष्ट मोरपंखाने काढावी व मोरपंखाचा एक जो पार्ट आहे, म्हणजे त्याची जी फडी आहे ती तोडून टाकायची 7 वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असं मंत्र म्हणून. आणि या दिवशी हवन, कुंकुमार्चन, अभिषेक, श्रीयंत्राचं पूजन, घरातील फरशी पुसणे, उंबराचं पूजन करणे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे, नवार्ण मंत्राचा जप करणे, अशा विविध सेवा आपण आपल्या घरामध्ये कराव्या. आणि आपल्याला जर जवळ केंद्र किंवा मठ असेल तर तिथून आपण 64 योगिनी यंत्र आणावं व त्यावर पूजा करून 64 प्रकारच्या योगिनीचं मंत्र म्हणून हळद कुंकू वाहून ते यंत्र आपण आपल्या प्रवेशद्वारावर लावावं. त्यामुळे आपल्या घरामध्ये
करणी बाधा, पिशाची बाधा, कुठलीच तंत्रबाधा, नजर बाधा होत नाही व वास्तुदोष बॅलन्स राहतो. या सर्व गोष्टी आपल्याला या दुर्गाष्टमीच्या दिवशी 5 जानेवारी रोजी बुधवारी आपल्या घरी आपल्याला करायची आहे. माहिती कशी वाटली आपल्याला ते सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून कळवा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.